रेड चिली सॉस आहे, सोया सॉस आहे, हा आलं लसूण पेस्ट, कांदा पात आहे आणि पाणी टाकायचा। हा आपण सॉस तयार करणार आहे, आपण जी रेसिपी बनवणार आहे त्याच्यासाठी हा सॉस तयार झालेला आहे। हा बघा, हा अशा प्रकारे हा सॉस तयार झालेला, हा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे। रेसिपी लहान आहे पण छान आहे, बोनलेस चिकन आहे, हे आपण आता बारीक करून घेणार आहे। आपण हे चॉपरमध्ये टाकून देऊ। आता लागतो तेवढाच टाकायचा आपल्याला आणि बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा कशी बारीक झालेलं आहे, हे चॉप करून झालेलं आहे। असंच आपण सगळं काढून घेऊ। कांदा पात, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, मिरे पावडर, रेड चिली सॉस, सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। असे गोळे करून घ्यायचेत। कोटिंगसाठी पट्टी घेतलेली आहे, ही मी तुम्हाला काढून दाखवते। ह्या पट्ट्या आपण कट करून घेऊ। थोडं तेल टाकून घेऊ म्हणजे चिटकणार नाही खाली। याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि थोडंसं स्टीम करून घेऊ। ह्या बॉलची एक बाजू झालेली आहे, आता दुसरी बाजू आपण शिजवून घेऊ म्हणजे सगळं शिजलं जातं। सगळे आपण पलटी करून घेऊ। कट केलेली पट्टी आहे ना, ही याच्यावर अशी टाकून द्यायची। थोडं झाकण ठेवू याच्यावर। काढून घेऊ आपण आता। आपण जो सॉस बनवलेला होता ना तो आता टाकून घेऊ। मैत्रिणींनो, ही रेसिपी ना एक अनोखी रेसिपी आहे, खूप टेस्टी होते। तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा। परत झाकण ठेवू। गॅस मी बंद केलाय आणि झालेलं आहे बघा। आता आपण सर्व करू। ह्या रेसिपीला डिमसम बोलतात। माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।